मी जे काय आता ऐकलं ते खरं आहे? सुमन, मी काय विचारतेय? ती तर काय बोलणारच नाही. सुमन, तूच सांग, मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे. अक्का, अहो नाही, असं काय नाही. तुम्ही काहीतरी चुकीचं ऐकलं असेल. शीतल, मी काय विचारतेय? तुम्ही दोघी पण असं बोलणारच नाही. ठीक आहे, पण मी वधूनच राहणार आहे. तू तुझ्या काकी समोर जे बोललीस ते नानांसमोर बोलायचं. चल चल. अक्का, अक्का जाऊ दे, घेऊ कशा लोकच विषय वाढवताय. तू मध्ये पडू नकोस, नाही तर तुला लई महागात पडल. अक्का, चल चल वहिनी काय करताय? एवढा राग बरा नाही. काहीतरी गैरसमज झाला असेल पुरीचा, म्हणून वागली असेल ती अशी. गैरसमज? अहो, आपला झालाय गैरसमज. आपला कसला? आपल्या पोरीला ओळखायचा गैरसमज. अहो वहिनी काय झालंय? तुमच्या पोरीचा प्रताप आहे का? अहो पण अक्का, झालं तरी काय? बाईसाहेब प्रेमात आहेत. काय? का? काय झालं? पोरीवर विश्वास होता ना? सगळ्यांचा विश्वासघात केला या पोरीनं. काहीतरी बोलू नका वहिनी. आपली शितली तशी नाही. वय? तुम्ही ओळखत नाही तिला? अहो मग सगळ्या गावासमोर सुपारी फुटून सुद्धा भैयाला नाही का म्हणली ती? हाय, उत्तर हाय तुमच्याकडं? नाही ना? ती नाही बोलली कारण तिचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे. अहो असं कसं? अहो, हिला वाटलं आपण ज्या मुलाबद्दल बोलतोय तो मुलगा म्हणजे भैया नसून हिला जो आवडतोय तोच मुलगा आहे, म्हणून ही आपल्याला होय म्हणली लग्नासाठी. मुलगा? कोण मुलगा? विचारा की तिला. शितले, कोण पोरगा आहे? नाव सांग. राहुल्या, नाव बिव कळलं असेल का? काय माहित, मला तर काय कळणार झालंय. तिनं जर तिच्या घरी सांगितलं असेल आजवर माझं प्रेम आहे, तर काय खरं नाही. काय ना काय तर अगं राडा होणार आहे. होय, पण आजाला तर माहित पण नसेल ना हे सगळं. होय, म्हणून मी त्याला सांगत होतो, पण नीट बोलता बी आलं नाही. अगं राहुल्या, मला लय भ्या वाटतंय. माझं तर काय डोसकं चालना झालंय. आणि हे बी कळलं ना, एवढं सगळं होईस्तोवर कुणालाच कसं कळलं नाही की शीतलचं त्या भैया संग लग्न करायचं चाललंय. ती मला बी काय कळलं नाही. यास्मिन, ह्या माग काहीतरी जबराट प्लॅन चालू आहे. शीतलला अगं फसवलं असणार आहे, पण मला त्यावेळी कळत नव्हतं की शीतल कशी काय या लग्नाला तयार झाली. मी आज्याला अगं फोन बी करत होतो, पण त्याचा फोन बी लागना. नशीब त्या सूर्याच्या मोबाईल वर त्याचा फोन आला, पण फोन येऊन काय उपयोग, नीट अगं बोलता बी आलं नाही. नुसता हॅलो हॅलो आवाज येत होता.
एक मिनिट, सूरजाच्या मोबाईलवर आजी कशाला फोन करल? हा, अगं मी शीतलला बोलायला जाणार तेवढ्यात तिथं सूर्या आला. म्हणजे मी जर तिथंच बोललो असतो तर शीतलला तवाच कळलं असतं. पण शीतलला कळू नये म्हणून मला पण त्या प्लॅन मध्ये गुंतवून ठेवलं. अगं शीतलला भेटूनच दिलं नाही मला. मी शीतलला फोन बी केला तर तिनं कट केला आणि परत लावते तर स्विच ऑफ. आणि तुला पण किती फोन केला अगं, तू बी उचलला नाहीस. यास्मिन, हे काहीतरी जबरदस्त चाललंय. आणि आता जर तिच्या घरी नाव कळलं तर काय खरं नाही. अरे पण शीतलनं तर मला सांगितलं आजा संग तिचं लग्न ठरवायचं चाललंय म्हणून. नाना पत्रिका घेऊन आजाच्या घरी गेलेत म्हणून. कवा बोलली ही तुला? आजा जायच्या 2 दिवस आधी. आणि आजानच तिला सांगितलं की लग्न ठरवायचं चाललंय ते माहित आहे त्याला. काय लग्न बिग्न ठरलेलं नाही. मग अरे शीतलीला सवय गंमत करायची, मी बी तिची गंमत करतो. अगं नाही नाही नाही, शीतलला गंमत करायची सवय आहे ना, म्हणून आज गमतीनं बोलत होता. अगं मी तेव्हा तिथंच होतो. अरे पण राहुल्या, शीतल सिरियस होती ना. यास्मिन, काहीतरी लय मोठं घडणार आहे. असं म्हणू नको राहुल्या, मला लय भीती वाटते. यास्मिन, तू एक काम कर, आत्ताच्या आत्ता शीतलच्या घरी जा आणि नेमकं काय चाललंय ते बघ. अरे पण मी कशी जाऊ तिकडं? अजून काय झालं ना तर अंगलटील सगळं. हे बघ, आज्याने शीतलच्या प्रेमासाठी तिच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आपल्याला, होय का नाही? जा तू, काय झालं तर सांग मला, फोन कर, मी तिथं बाहेरच उभा आहे. चल. शितले, अगं काय विचारलं? कोण आहे तो पोरगा? अगं शितले, कोण आहे त्यो? अजिंक्य. आदित्य, अक्का, बस करा आता. काय बस करा? बघ कशी निगरगट्ट झाली आहे ही. सगळ्यांसमोर तोंड वर करून त्या आजाचं नाव घेताना हिला काही वाटलं पण नाही. काय बघतेस? नजर खाली. शितले, नजर खाली.